पूर्ण लक्ष द्यावं. यालाच जोडून येतो दुसरा मुद्दा, समोरचा बोलत असताना इकडे तिकडे बघू नये. असं केलं तर बोलणाऱ्या व्यक्तीचा अपमान होतो. 3. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे समोरचा बोलत असताना त्याला मध्येच तोडू नये. 4. समोरच्याचं म्हणणं पूर्णपणे मांडून झालं की मगच आपलं मत व्यक्त करावं. आणि 5. सिंपल रूल, आपल्याला एक तोंड आणि 2 कान दिलेले आहेत, त्यामुळे आपण जितकं बोलतो त्यापेक्षा दुप्पट ऐकावं, असंच हा नियम सांगतो, नाही का? आता बघूया कसं बोलावं यासाठीचं दुसरं तंत्र. बोलताना आत्मविश्वास असावा. आत्मविश्वासाने बोलता आलं पाहिजे. आत्मविश्वासाची कमतरता असेल तर कसे बोलावे याविषयीचे बाकी मुद्दे काहीच कामाचे नाहीत. कारण आत्मविश्वास ही अशी गोष्ट असते जी हुशारीला सुद्धा मागे टाकते. त्यामुळे आत्मविश्वास महत्त्वाचा. आता अनेकांना प्रश्न पडेल की आत्मविश्वास वाढवायचा तरी कसा? ही काही एका रात्रीत वाढणारी गोष्ट नाही. यासाठी सातत्याने प्रयत्न करावे लागतात. आता म्हणजे नेमकं काय करायचं? बोलायची भीती वाटत असेल तर आधी आपल्या